आपण पाहत आहात केएस न्यूज मराठी। अजितदादा पवार महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि खमक्या नेतृत्व, एक स्पष्ट बोलणारे आणि महाराष्ट्रामध्ये सर्व समाजाला सोबत घेऊन जाणारे एक नेता अजितदादा आज विमान दुर्घटनामध्ये आम्हाला सर्वांना सोडून गेलेले। महाराष्ट्राचं आज न भरून येणारे अशी मोठी नुकसान झालेले आणि अलीकडच्या काळामध्ये अजितदादांचे आमचे खूप संबंध चांगले झाले होते। अनेक स्वप्न आम्ही त्यांच्या जीवावर सगळे ही केलेलो होतो आणि एक खरं म्हणजे आज दादांच्या तुम्ही सगळ्यांची साक्षीनं सांगतो, 2च दिवसापूर्वी मला त्यांचा फोन आला। फोनमध्ये विचारले की सगळं जिल्हा परिषद निवडणुकीचे सगळे आढावा घेतले। माझ्यासारख्या एका साधा कार्यकर्त्याला देखील फोन करणारा नेता आज आमच्यामधून निघून गेलेले। आज त्यांचे आज आत्म्याला शांतीसाठी सगळ्यांनी 1 मिनिट इथं मौन आचरण करायचे। अजितदादा पवार महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि खमक्या नेतृत्व, एक स्पष्ट बोलणारे आणि महाराष्ट्रामध्ये सर्व समाजाला सोबत घेऊन जाणारे एक नेता अजितदादा आज विमान दुर्घटनामध्ये आम्हाला सर्वांना सोडून गेलेले। महाराष्ट्राचं आज न भरून येणारे अशी मोठी नुकसान झालेले आणि अलीकडच्या काळामध्ये अजितदादांचे आमचे खूप संबंध चांगले झाले होते। अनेक स्वप्न आम्ही त्यांच्या जीवावर सगळे ही केलेलो होतो आणि एक खरं म्हणजे आज दादांच्या तुम्ही सगळ्यांची साक्षीनं सांगतो, 2च दिवसापूर्वी मला त्यांचा फोन आला। फोनमध्ये विचारले की सगळं जिल्हा परिषद निवडणुकीचे सगळे आढावा घेतले। माझ्यासारख्या एका साधा कार्यकर्त्याला देखील फोन करणारा नेता आज आमच्यामधून निघून गेलेले। आज त्यांचे आज आत्म्याला शांतीसाठी सगळ्यांनी 1 मिनिट इथं मौन आचरण करायचे। आपण पाहत आहात केएस न्यूज मराठी। अजितदादा पवार महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि खमक्या नेतृत्व, एक स्पष्ट बोलणारे आणि महाराष्ट्रामध्ये सर्व समाजाला सोबत घेऊन जाणारे एक नेता अजितदादा आज विमान दुर्घटनामध्ये आम्हाला सर्वांना सोडून गेलेले। महाराष्ट्राचं आज न भरून येणारे अशी मोठी नुकसान झालेले आणि अलीकडच्या काळामध्ये अजितदादांचे आमचे खूप संबंध चांगले झाले होते। अनेक स्वप्न आम्ही त्यांच्या जीवावर सगळे ही केलेलो होतो आणि एक खरं म्हणजे आज दादांच्या तुम्ही सगळ्यांची साक्षीनं सांगतो, 2च दिवसापूर्वी मला त्यांचा फोन आला। फोनमध्ये विचारले की सगळं जिल्हा परिषद निवडणुकीचे सगळे आढावा घेतले। माझ्यासारख्या एका साधा कार्यकर्त्याला देखील फोन करणारा नेता आज आमच्यामधून निघून गेलेले। आज त्यांचे आज आत्म्याला शांतीसाठी सगळ्यांनी 1 मिनिट इथं मौन आचरण करायचे। अजितदादा पवार महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि खमक्या नेतृत्व, एक स्पष्ट बोलणारे आणि महाराष्ट्रामध्ये सर्व समाजाला सोबत घेऊन जाणारे
एक नेता अजितदादा आज विमान दुर्घटनामध्ये आम्हाला सर्वांना सोडून गेलेले. महाराष्ट्राचं आज न भरून येणारे अशी मोठी नुकसान झालेले आहे. आणि अलीकडच्या काळामध्ये अजितदादांचे आमचे खूप संबंध चांगले झाले होते. अनेक स्वप्न आम्ही त्यांच्या जीवावर सगळे ही केलेलो होतो. आणि एक खरं म्हणजे आज दादांच्या तुम्ही सगळ्यांची साक्षीनं सांगतो, 2च दिवसापूर्वी मला त्यांचा फोन आला. फोनमध्ये विचारले की सगळं जिल्हा परिषद निवडणुकीचे सगळे आढावा घेतले. माझ्यासारख्या एका साधा कार्यकर्त्याला देखील फोन करणारा नेता आज आमच्यामधून निघून गेलेले. आज त्यांचे आज आत्म्याला शांतीसाठी सगळ्यांनी 1 मिनिट इथं मौन आचरण करायचे. आपण पाहत आहात केएस न्यूज मराठी. अजितदादा पवार महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि खमक्या नेतृत्व, एक स्पष्ट बोलणारे आणि महाराष्ट्रामध्ये सर्व समाजाला सोबत घेऊन जाणारे एक नेता अजितदादा आज विमान दुर्घटनामध्ये आम्हाला सर्वांना सोडून गेलेले. महाराष्ट्राचं आज न भरून येणारे अशी मोठी नुकसान झालेले आहे. आणि अलीकडच्या काळामध्ये अजितदादांचे आमचे खूप संबंध चांगले झाले होते. अनेक स्वप्न आम्ही त्यांच्या जीवावर सगळे ही केलेलो होतो. आणि एक खरं म्हणजे आज दादांच्या तुम्ही सगळ्यांची साक्षीनं सांगतो, 2च दिवसापूर्वी मला त्यांचा फोन आला. फोनमध्ये विचारले की सगळं जिल्हा परिषद निवडणुकीचे सगळे आढावा घेतले. माझ्यासारख्या एका साधा कार्यकर्त्याला देखील फोन करणारा नेता आज आमच्यामधून निघून गेलेले. आज त्यांचे आज आत्म्याला शांतीसाठी सगळ्यांनी 1 मिनिट इथं मौन आचरण करायचे. अजितदादा पवार महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि खमक्या नेतृत्व, एक स्पष्ट बोलणारे आणि महाराष्ट्रामध्ये सर्व समाजाला सोबत घेऊन जाणारे एक नेता अजितदादा आज विमान दुर्घटनामध्ये आम्हाला सर्वांना सोडून गेलेले. महाराष्ट्राचं आज न भरून येणारे अशी मोठी नुकसान झालेले आहे. आणि अलीकडच्या काळामध्ये अजितदादांचे आमचे खूप संबंध चांगले झाले होते. अनेक स्वप्न आम्ही त्यांच्या जीवावर सगळे ही केलेलो होतो. आणि एक खरं म्हणजे आज दादांच्या तुम्ही सगळ्यांची साक्षीनं सांगतो, 2च दिवसापूर्वी मला त्यांचा फोन आला. फोनमध्ये विचारले की सगळं जिल्हा परिषद निवडणुकीचे सगळे आढावा घेतले. माझ्यासारख्या एका साधा कार्यकर्त्याला देखील फोन करणारा नेता आज आमच्यामधून निघून गेलेले. आज त्यांचे आज आत्म्याला शांतीसाठी सगळ्यांनी 1 मिनिट इथं मौन आचरण करायचे. केएस न्यूज मराठी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.